नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM गडचिरोलीने एक मोठी भरती जाहीर केली आहे. ज्यांना कोणाला आरोग्य क्षेत्रात करिअर करायचं आहे ना, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच आहे असं समजा. चला तर मग या संधीबद्दल सगळं काही अगदी सोप्या सरळ भाषेत समजून घेऊया. लेट्स गेट टू द व्हिडिओ. आणि ही संधी किती मोठी आहे हे या आकड्यावरूनच कळेल. तब्बल 172 जागा. हो, तुम्ही बरोबर पाहिलं, 172 हा आकडाच सांगतोय की ही किती मोठी आणि महत्त्वाची मोहीम आहे. विचार करा, गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी हे एक जबरदस्त पाऊल आहे. बरं, तर पुढच्या काही मिनिटांत आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे, मग कोण कोण अर्ज करू शकतं, म्हणजे कोणती पदं आहेत, त्यानंतर अर्थातच पगार किती मिळणार, अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटची तारीख आणि काही महत्त्वाच्या अटी. चला मग एक एक करून सगळी माहिती घेऊया. ओके, तर पहिला मुद्दा, ही संधी नेमकी आहे तरी काय? तर बघा, ही जी भरती आहे ना, ते राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि 15व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत होत आहे. आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर याचा मुख्य उद्देश एकच आहे, गडचिरोली जिल्ह्यातली जी आरोग्य सेवा आहे ती आणखी चांगली आणि मजबूत करायची. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे नक्की कोण कोण अर्ज करू शकतं, कोणती पदं उपलब्ध आहेत. इथे ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आहेत आणि त्या आपण व्यवस्थित समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पाहूया. चला सुरुवात करूया सगळ्यात उच्च पात्रता असलेल्या पदांपासनं, म्हणजे विशेषज्ञ आणि सुपर स्पेशालिस्ट पदं. ही पदं तुम्ही समजू शकता, आरोग्य सेवेचा एक प्रकारे कणा असतात आणि यासाठी खास ज्ञान आणि अनुभव लागतो. इथे स्क्रीनवर बघा, काही प्रमुख विशेषज्ञ पदांची माहिती आहे. सुपर स्पेशलिस्ट कार्डिओलॉजिस्टची 1 जागा आहे, तर स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी 6 आणि बालरोग तज्ज्ञांसाठी तर तब्बल 11 जागा आहेत. सर्जनची सुद्धा 1 जागा आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये की माता आणि बाल आरोग्यावर विशेष लक्ष दिलं जातंय. ठीक आहे, आता वळूया पुढच्या मोठ्या कॅटेगरीकडे. यात येतात वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ. खरं तर या भरतीमधल्या बहुतेक जागा ह्याच वर्गातल्या आहेत आणि या भूमिका आरोग्य सेवेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी, म्हणजे ग्राउंड लेव्हलवर काम करण्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. आणि आता ही स्लाइड बघा, यातली सगळ्यात मोठी आणि खास गोष्ट म्हणजे स्टाफ नर्ससाठी तब्बल 52 जागा आहेत. बापरे, ही खरंच एक प्रचंड मोठी संधी आहे, विशेषतः नर्सिंग क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी. त्याचबरोबर डेंटल सर्जनसाठी 6 आणि आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुद्धा पदं आहेत. त्यासाठी लागणारी पात्रता समोर स्क्रीनवर स्पष्टपणे दिलेली आहे. आता बघा, कोणतीही आरोग्य यंत्रणा फक्त डॉक्टर आणि नर्सवर चालत नाही, बरोबर? त्यांना सपोर्ट करण्यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचारी लागतातच. तर तिसऱ्या कॅटेगरीत आपण अशाच काही महत्त्वाच्या पदांबद्दल बोलणार आहोत. इथे बघा, लॅब टेक्निशियन किंवा ब्लड बँक टेक्निशियनसाठी 8 जागा आहेत. फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन आणि अगदी ब्लॉक अकाउंटंटसाठी सुद्धा संधी आहेत. आणि हो, या भूमिकांसाठी विशिष्ट तांत्रिक कौशल्य लागतील, जसं की अकाउंटंट पदासाठी टॅलीचं ज्ञान असणं बंधनकारक आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. तुमची छोटीशी मदत आम्हाला असं काम पुढे चालू ठेवण्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन देते. धन्यवाद. चला आता वळूया एका अतिशय प्रॅक्टिकल आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे. तो म्हणजे मानधन किंवा पगार किती मिळणार. कारण काम जितकं महत्त्वाचं तितकंच त्याचा मोबदलाही महत्त्वाचा असतो. आणि हे लक्षात घ्या की प्रत्येक पदासाठी त्यांच्या जबाबदारीनुसार वेगवेगळा पगार ठरवण्यात आला आहे. ही स्लाइड आपल्याला पगारातली विविधता खूप चांगल्या प्रकारे दाखवते. सुपर स्पेशालिस्ट पदासाठी महिन्याला ₹1.25 लाख मानधन आहे, तर स्पेशालिस्ट पदासाठी ₹75,000, स्टाफ नर्ससाठी ₹20,000 आणि लॅब टेक्निशियनसाठी ₹17,000 मानधन आहे. यावरून प्रत्येक भूमिकेचं आर्थिक महत्त्व किती आहे याचा आपल्याला अंदाज येतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पाहिलं की संधी काय आहे. आता आपण बघूया की ही संधी कशी मिळवायची, म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे. ही प्रक्रिया आपण व्यवस्थित समजून घेऊया, जेणेकरून आपल्याकडून कोणतीही चूक व्हायला नको. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अर्ज करण्याची पद्धत फक्त आणि फक्त ऑनलाईन आहे. तुम्हाला दिलेल्या Google फॉर्मच्या लिंकवरूनच अर्ज करायचा आहे. ऑफलाईन किंवा पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, ही गोष्ट सगळ्यांनी अगदी डोक्यात पक्की करून ठेवा. आणि तुमच्या खात्रीसाठी आम्ही थेट अधिसूचनेचा, म्हणजे नोटिफिकेशनचाच एक भाग इथे दाखवत आहोत. बघा, इथे स्पष्ट लिहिलंय की अर्ज फक्त Google फॉर्मच्या माध्यमातूनच स्वीकारले जातील. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहते.
अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, दिलेल्या अधिकृत Google फॉर्म लिंकवर जा. दुसरी, सगळी माहिती अचूक भरा आणि तुमची आवश्यक कागदपत्र अपलोड करा. तिसरी स्टेप आहे ऑनलाईन फी भरायची. आणि शेवटची चौथी स्टेप, फॉर्म सबमिट करा आणि जी ऑटो जनरेटेड कॉपी मिळेल ती तुमच्याकडे जपून ठेवा. अगदी सोपं आहे. आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया. तर फी सुद्धा खूप जास्त नाहीये. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी फक्त 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आहे. आणि फी भरताना कोणतीही गडबड किंवा चूक होऊ नये म्हणून बँकेचे डिटेल्स आम्ही थेट अधिसूचनेतूनच इथे दिले आहेत. त्यामुळे पैसे भरताना हाच खाते क्रमांक आणि IFSC कोड बरोबर वापरला जातोय याची खात्री करा. आणि आता येतोय शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा भाग, तो म्हणजे डेडलाईन. महत्त्वाच्या तारखा आणि इतर नियम याकडे थोडंसंही दुर्लक्ष करून चालणार नाही बरं का. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये लगेच सेव्ह करून ठेवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 ऑगस्ट 2026 आणि वेळ पण लक्षात ठेवा, रात्री 11:50 त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट बघू नका. वेळेच्या आत अर्ज नक्की भरा. चला, जाता जाता काही महत्त्वाच्या अटींवर एक नजर टाकूया. पहिली गोष्ट, ही सर्व पदं कंत्राटी आहेत. दुसरी, तुमची निवड गुणवत्तेवर होईल. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबमिट केलेल्या अर्जाची ऑटो जनरेटेड कॉपी स्वतःकडे जपून ठेवणं बंधनकारक आहे. आणि हो, अपूर्ण अर्ज सरळ सरळ बाद केले जातात. तर मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काय आहे? तर ही भरती मोहीम गडचिरोलीच्या आरोग्य सेवेला मजबूत करण्यासाठी उचललेलं एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. ज्या आरोग्य व्यावसायिकांना खरंच समाजात काहीतरी योगदान द्यायचं आहे, त्यांच्यासाठी ही एक अप्रतिम संधी आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय. विचार करा, जेव्हा एका दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात एकाच वेळी 170 पेक्षा जास्त आरोग्य कर्मचारी कामावर रुजू होतात, तेव्हा तिथल्या लोकांच्या जीवनावर, त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या भविष्यावर याचा किती मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो यावर नक्की विचार करा. इफ यू वॉन्ट टू नो मोर अबाउट DMER, देन वॉच दिस व्हिडिओ. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.